सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत। त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रवास करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केलं। मी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे की जर लोकाभिमुख प्रशासन चालवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातनं एक शुक्रवार हा प्रवास केला पाहिजे। महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसेसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला पाहिजे। एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे। आमच्या सर्व एडीओनी आठवड्यातनं एक दिवस कुठल्या तरी गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे। आमच्या तहसीलदारांनी आठवड्याचे 2 दिवस हे आपल्या तालुक्यातल्या गावात जाऊन 2 तास तरी त्या ठिकाणी आपण जनतेला काय वाटतं आहे, जनतेच्या अडचणी काय, जेव्हा गतिशील, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची गोष्ट आपण करतो तेव्हा लोकाभिमुख प्रशासन द्यायचं असेल तर जनतेमध्ये अधिकाऱ्यांना जावं लागेल, जनतेमध्ये अधिकाऱ्यांना बोलावं लागेल, जेणेकरून जे मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे तक्रारी जातात त्या तक्रारी कमी होतील। शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठलं आहे? ज्या दिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्याला येणार नाही, ज्या दिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही, तो खरा महसूलचा चांगला दिवस आहे। आणि तेच सांगितलं आम्हाला की पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला असं महसूल खातं करायचं आहे की कुठलाही शेतकरी, कुठलाही व्यक्ती हा महसूल मंत्र्याला भेटणारच नाही, म्हणजे चहा पाण्याला भेटेल पण तक्रार घेऊन येणार नाही, असं महसुली प्रशासन तयार करावं अशा सूचना मी दिल्या आहेत। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुर्हेकर, नागपूर।